आयुष्यमान भारत मधल्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। एसआयटी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी करणारे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे 4 सदस्यांच्या एसआयटीचे अध्यक्ष असतील। 30 दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या राज्य सरकारने सूचना दिल्यात। 2 योजनेतील 15,407 आरोग्य विमा दाव्यांबाबत संशय व्यक्त होतोय। बनावट दावे, फुगवलेलं बिल, रुग्णालय मध्यस्थ चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत। 2024 ते 2026 दरम्यानच्या दाव्यांची चौकशी होणार आहे। अधिक परताव्यासाठी अनेकांनी बिल वाढवून घेतलेलं होतं आणि याच प्रकरणी आता एसआयटी स्थापन झाली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती, अखेर या प्रकरणी एसआयटीची स्थापना झाली आहे। माधवी, आपण पाहतोय की आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील रुग्णांसाठी जी आहे ती दोन्ही योजना अतिशय महत्त्वाच्या आहे। हातभार जो आहे तो लावला जातो, मात्र याच योजनेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो वारंवार करण्यात आलेला होता आणि म्हणून आता राज्य सरकारने जे आहे ती एसआयटी स्थापन केलेली आहे। आपण पाहतोय की नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची ही एसआयटी असणार आहे आणि जवळपास 15,407 आरोग्य विमा दाव्यांमध्ये जे आहे ते संशयित अनियमितता आणि गैरव्यवहार असल्याचा सरकारला संशय आहे आणि त्या निमित्तानेच आपण पाहतोय ही एसआयटी स्थापन केली आहे। खरं तर 10 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली बैठक घेतलेली होती आणि एसआयटी स्थापन करू अशा प्रकारचं जे आहे ते निर्णय घेतला होता आणि त्यानुसार आपल्याला पाहायला मिळते की ही एसआयटी स्थापन केलेली आहे। या एसआयटीमध्ये जर पाहिलं आपण तर आरोग्य विभागाचे ई रवींद्रन आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय वीरेंद्र सिंह जे सचिव इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान सायबर सेलचे आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महासंचालकांनी 2 नामांकित केलेले अधिकारी असणार आहे। त्यामुळे ही एसआयटी जर पाहिलं आपण तर सगळ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहायला मिळते। त्यामुळे या एसआयटी मधून नेमकं काय निष्पन्न होणार आहे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर 2024 ते 26 या कालावधीमध्ये हे संशयास्पद आढळलेल्या 15,407 दाव्यांची ही सखोल चौकशी केली जाणार आहे। खरं तर जो काही रुग्णांचा परतावा मिळवण्यासाठी उपचारांच्या प्रक्रियेचं फुगून केलेलं बिलिंग असेल किंवा रुग्णालयाचे पॅनलवरती समावेश आणि नूतनीकरण करताना झालेली अनियमितता असेल, रुग्ण नोंदणी दरम्यान अनधिकृत एजंट किंवा मध्यस्थांचा वापर असेल किंवा एकाच नंबरवरती अनेक रुग्णांची केलेली नोंद असेल, अशा अनेक वेगवेगळे अँगलने जे आहे ती ही एसआयटी चौकशी करणार आहे। त्यामुळे यातून मोठा घोटाळा जो आहे तो समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित जिल्हा समन्वयक असतील किंवा थर्ड पार्टी एजन्सी आणि इतर संस्थांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। नक्कीच आता या एसआयटी चौकशीमधून नेमकी कुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजू, सगळे महत्त्वाचे तपशील जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।